सन 1727 मराठ्यांच्या गादीवर थोरले शाहू महाराज राज्य करीत होते. पेशवा बाजीराव मोहिमांवर मोहिमा काढून मराठा साम्राज्य विस्तार करीत होते. याच काळात 3 डिसेंबर 1727 रोजी एका वीराचा जन्म होतो, ज्यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आदराने घेतले जाते. ज्यांना इंग्रजांकडून मानाने द ग्रेट मराठा असे म्हटले जायचे, अशा महाजी शिंद्यांशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत. आज आपण महाजी शिंदे यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांनी पानिपत नंतर दिल्ली कशी जिंकली ते पाहणार आहोत. महाजी शिंदे एक महान सेनानी होते. 1727 साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव राणोजी आणि आईचं नाव चिमाबाई असं होतं. राणोजींना एकूण 5 मुलं होती, त्यापैकीच एक महाजी. लहानपणापासून वडील राणोजींसोबत त्यांना लष्करी शिक्षण मिळालं होतं. महाजी हे लहानपणापासूनच धाडसी होते. तळेगाव उमरीच्या निजामासोबतच्या लढाईपासून ते नावारूपाला आले. यानंतर महाजींनी अनेक लढाईंमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये 1751 मध्ये झालेली औरंगाबादची लढाई, 1755 ची साखरखेडली मोहीम, शिवाय 1759च्या पंजाबच्या मोहिमेमध्ये महाजी सहभागी होते. 1761 ला पानिपतचं युद्ध झालं. या युद्धात महाजी शिंदे यांच्याबरोबर दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे सुद्धा होते. दत्ताजी आणि जनकोजी यांचा या युद्धात मृत्यू होतो. महाजींना या युद्धात पायाला जबर जखम होती व त्यांना काहीसं अधूपण येत. या युद्धामुळे मराठ्यांना खूप मोठे नुकसान होते. त्यावेळी मराठ्यांचे पेशवे होते थोरले माधवराव. पुढे 1768 साली पेशवे माधवरावांनी महाजींना सरदारकी दिली. यानंतर महाजी 1771 मध्ये दिल्लीला रवाना झाले. 1761 ला झालेल्या पानिपतच्या युद्धाने मराठ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं. लाखो माणसे, असंख्य जनावरे आणि प्रचंड प्रमाणात संपत्ती या युद्धात खर्च झाली होती. या युद्धानंतर मराठ्यांचे हिंदुस्थानातील वर्चस्व हळूहळू कमी होऊ लागले होते. यानंतर लगेचच नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला होता. काही इतिहासकारांच्या मते थोरल्या माधवरावांनी पानिपतची ही झालेली हानी भरून काढण्यासाठी महाजी शिंद्यांना दिल्लीला पाठवलं. या मोहिमेत विसाजी पंत आणि रामचंद्र कानडे महाजींसोबत होते. शिवाय या मोहिमेत तुकोजी होळकर देखील होते. दिल्लीच्या या मोहिमेदरम्यान राजस्थानामध्ये राजपुतांनी उठाव केला. मथुरा भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केली होती. ती या सर्व सरदारांनी मोडून काढली. यानंतर त्यांनी झाबेता खानावर म्हणजेच नजीब खान रोहिलेच्या मुलावर आक्रमण केले. त्यावेळी तो दिल्लीत बसला होता. 1770 ला दिल्लीचा बादशाह शहा आलम दिल्ली सोडून पळून गेला होता. तो दिल्लीतून थेट बिहारमध्ये इंग्रजांच्या आश्रयास गेला होता. हा बादशाह शहा आलम मराठ्यांना सतत एक विनंती करत होता की रोहिल्यांनी त्याचं राज्य ताब्यात घेतलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी. यानंतर महाजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शहा आलमला सोडवलं. बिनीवाले आणि कानड्यांच्या सोबतीने महाजींनी जाबेतखानाला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. 10 फेब्रुवारीला महाजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तिथून बादशाहची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या बादशाही गादीवर बसवलं. यानंतर नजीब खानाचा बदला घेण्यासाठी पानिपत, सोनपत, बागपत, शामली हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा भाग पुन्हा जिंकण्यासाठी महाजी निघाले. रोहिले, पठाण, बंकश हे अफगाण एकेकाळी बादशाहचे सरदार होते, पण नंतर त्यांनी बंड केले. महाजी तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली हा भाग जिंकून घेतला. हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोजगड करत नजीब खानाने वसवलेली राजधानी नजीबाबाद पर्यंत पोहोचले. नजीबाबाद त्यांनी ताब्यात घेतलं. जाबेता खानाने फत्तरगडच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट मराठ्यांना मिळाली. यानंतर मराठे हे उत्तरेतले बादशाहचे संरक्षक होते. पंजाब सिंधमध्ये त्यांना चौथाईचा आणि सरदेशमुखीचा अधिकार होता. पानिपतचा सुबाब महाजींचा जावई लाडोजी शितोळेंकडे होता. 1786च्या सुमारास मुसलमान सरदार आणि काही राजपूत राजांनी महाजींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी बंड केलं. याला लालसोटची लढाई म्हणतात. महाजींच्या सैन्यातल्या स्थानिक उत्तर भारतीय सैनिकांनी यावेळी बंड केले आणि महाजींच्या सैन्यातून पळ काढली. महाजींनी यावेळी नाना फडणीसांकडे मदत मागितली आणि फडणीसांनी माळव्यातल्या जहागीरीतून मदतीसाठी तिकडचं सैन्य पाठवलं. गुलाम कादर हा जाबेतखान रोहिल्याचा मुलगा आणि नजीब खानाचा नातू. बादशाहला संरक्षण देणारे महाजी शिंदे आणि मराठा सैन्य राजपुतांशी लढत असताना या गुलाम कादरने दिल्लीचा ताबा घेतला. गुलाम कादरने बादशाह शहाआलमला कैद केलं. त्यावेळी बादशाहचं वय 70च्या जवळ होतं. 1780च्या सुमाराची ही गोष्ट. या गुलाम कादरने दिवाणी आममध्ये बादशाहच्या जनानखान्याची
कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची बेअब्रू केली. गुलाम कादरने बादशाह शहालमचे डोळे फोडले. मथुरेतल्या महाजींना हे समजल्यानंतर अलीबहाद्दर आणि राणी खान यांना दिल्लीकडे पाठवण्यात आले. अलीबहाद्दर आणि राणी खान यांनी दिल्ली जिंकली आणि किल्ल्याला वेढा दिला. गुलाम कादर या दरम्यान मेरठला पळून गेला. गुलाम कादरला पकडून महाजींनी दिल्लीत आणलं आणि त्याला बादशाहसमोर शिक्षा देण्यात आली. यानंतर बादशाहने देऊ केलेली मुतालिकी पेशव्यांतर्फे स्वीकारली आणि ते वकिले मुतालिक झाले. उत्तर हिंदुस्थानातल्या वास्तव्यादरम्यान महाजी 14 वर्ष मथुरेत होते. पानिपतच्या युद्धानंतर महाजींनी त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केले. तोपर्यंत मराठा सैन्यात फक्त दक्षिणेतल्या महाराष्ट्रातल्या सैनिकांचा भरणा होता. महाजींनी सैन्याचं स्वरूप बदललं. उत्तरेत राहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं, म्हणून महाजींनी उत्तरेतून सैन्यात भरती करायला सुरुवात केली. यातूनच शिंद्याच्या सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला. यात महाराष्ट्रातले अधिकारी होतेच. डिबॉइन या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती महाजींनी त्यांच्या सैन्यात केली होती. याशिवाय महाजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांची आपल्या सैन्यात नेमणूक केली. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. यासोबत महाजी शिंदेंनी तोफखानाही आधुनिक केला. त्यांनी ब्रॉन्झ तोफा घडवून घेतल्या. फॉन्ड्री सुरू करून बंदुका ओतण्याचा कारखाना काढला. महाजी शिंदेंमुळे शिंदेंच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्र होते. महाजींकडे 30,000 कवायती पायदळ, 500 तोफ, 30,000चं घोडदळ होतं. हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे. येथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले. महाजी शिंदे वारकरी संप्रदायाचे होते. दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महाजी शिंदे 1792 मध्ये पुण्याला परतले. वानवडीच्या भरलेल्या दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे 2 वर्षे महाजी पुण्यातच वास्तव्याला होते. पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 महाजींचा ज्वराने मृत्यू झाला. महाजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्ये जमीन दिली. महाजींची छत्री आजही वानवडीत आहे.